असा विषय सांगायला गरज असतं, बरोबर. आज तुमच्यासाठी खास स्तवन किंवा आजचा कार्यक्रम सुरू होण्याबद्दल पाप्याचा दर्शन आमच्या वाटत असेल. ठीक आहे, चला गणपती सुरुवात करायची. करूया सुरुवात. वेळ झालाय. आयोजकांची दिलगिरी व्यक्त करतो. मला माहिती आहे आजचा रविवार आहे, बरोबर, त्यामुळे मेगा ब्लॉग होता आणि त्यामुळे मी आलो, म्हणून बाकी काही नाही, नाहीतर मी वेळेतच पोहोचलो होतो. ठीक आहे, चला घ्या. जर का बोललो मनातून हो तुझ्या मूर्तीला पाहून, जर का बोललो मनातून ती ऐकते या आपलं सर्व काही. हो ती ऐकते या आपलं सर्व काही. अहो ती डोंगराची माझी येडाबाई, हो ती डोंगराची माझी येडाबाई. कुणाचा विश्वास तुटू देत नाही. अहो ती डोंगराची माझी येडाबाई, कुणाचा विश्वास तुटू देत नाही. म्हणून तुम्हा मायबाप रसिक प्रेक्षकांची मी आज सेवा करायला, खरंच मला या आयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करेन की तुम्हा मायबापांची सेवा करायला मला भाग्य मिळालं. म्हणून जेवढे पण असाल ते माझ्यासाठी आज स्वर्ग आहे तुम्हा लोकांचा. आणि या वर्षाचा या हंगामातला माझा नवीन कार्यक्रम, पहिलाच कार्यक्रम आमचे प्रतिस्पर्धी आहेत त्यांच्यासाठी करतो, बरोबर. म्हणून तुमच्या चरणाशी, तुम्हा मायबापांच्या चरणाशी या आजार लेकराचं एक गीत काय म्हणायचंय तुमच्या चरणाशी लक्षात ठेवा. या आजान लेकराला या तुमच्याच पाखराला या आजान लेकराला तुमच्याच पाखराला झोळी भरून दिलं सर्व काही. हो झोळी भरून दिलं सर्व काही. हे रसिका तूच बाप आणि आई. अरे हे रसिका तूच बाप आणि आई. अरे तुझ्यात दिसे मला माझी अंबाबाई. हे रसिका तूच बाप आणि आई. तुझ्यात दिसे मला माझी अंबाबाई.
शाहीर ऋषिकेश कदम, मुक्काम पोस्ट नांदिवली तालुका खेड जिल्हा रत्नागिरी, निर्मित शाखा श्री देवी कला नृत्य कला पथक शूरसुंदर तालुका खेड जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीनं माझ्या जमलेल्या संपूर्ण मान्यवरांना शाहिरी मानाचा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा. सर्वांना कल्पना आहेच आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक या कार्यक्रमाचे शिल्पकार सरळ शिल्पकार म्हणता आली एवढ्या मोठ्या मुंबई नगरीमध्ये हा सुंदर कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आहे आणि त्या आयोजकांचं मनपूर्वक आभार व्यक्त करेल. म्हणून खरंच आज सुंदर दिवस या ऋषीमोहासाठी सुद्धा आज सुंदर दिवस आहे आणि या दिवसाचं सोनं या सोन्याचं नाही का सोन्यारूपी हे आजचा दिवस आहे ते सुंदरच आजचा कार्यक्रम करून जाणार बरोबर ना. आमचे प्रतिस्पर्धी आदरणीय सन्माननीय श्री कुमार किंवा श्री आता हे मला माहित नाही भावांचं लग्न झाले की नाही तरी सुद्धा संदेशजी पाटे दादांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो तुरेची आन बान शान ज्याला म्हटलं जातं आमचे गुरुवर्य सन्माननीय गुरुवर्य मधुकरजी पंधरे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. दादांना सुद्धा माऊलींना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे आमचे प्रतिस्पर्धी जे सुंदर गायचा आवाज आहे ज्यांचा तुषारजी पंधरे माऊली आहेत, सचिनजी धुमक माऊली आहेत, या सर्वांना तुरेवाल्यांचे बादशाह म्हणतात आणि त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो. या जमलेल्या माझ्या प्रत्येक इथे मित्रमंडळी खूप जमले. सगळ्यांचं नाव घेणं जमणार नाही कारण मीच ऑलरेडी पहिल्यांदा लेट आलो याची मला जाणीव आहे बुवा, नाहीतर परत दुसऱ्या बारे येऊन म्हणाल. पण तुमच्यातला एक पण मिनिट मी माझ्यात घेणार नाही. वेळेतच कार्यक्रम संपवणार आणि पण सुंदररित्या कार्यक्रम करून जाणार बरोबर. तर तुम्हाला सर्वांना ओळख करून देतो. माझे आजच्या कार्यक्रमाला संगीतकार लाभले आहेत. सगळ्या ढोलकी माहिती आहे ज्यांची ढोलकी आहे बोलकी आहे अपूर्णता झाडेकर आज मला ढोलकीला साथ करतात. त्याचप्रमाणे आमच्या कोल्हापूरचा ज्यांचा या कोकणामध्ये समृद्ध कोकणामध्ये नाव सुंदररित्या गाजलेलं आहे ते आमचे प्रतीक दादा आज मला प्यासाठी साथ करतात. त्याचप्रमाणे आमचे बँजो मास्टर संदेश दादा ठाणेकर ज्याने आज जवळजवळ 5 ते 6 वर्ष ऋषी बुवाला सपोर्ट केला. ऋषी बुवाच्या आधारावरती ऋषी बुवाला आधार देत आहे त्याला सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे आमचे कीबोर्ड मास्टर गावावरून खास आले राजदादा जोडूकर यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो इथे खरंच युट्यूबर आहेत. आमचा अंकित दादा आहे, आमचा अक्षय दादा आहे, त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे शाहीर शुभम यादव आमचे सचिन बुवांचे शिष्य आहेत नवीन, तुम्हाला लवकरच त्यांचा सुद्धा आवाज ऐकायला मिळेल. त्याचप्रमाणे राजदीप दादा कांबळे, शाहीर सुजत मोरे, प्रफुल्ल कदम, मकरंद चव्हाण, शुभम चव्हाण, कल्पेश जंगल, शाहीर स्वप्नील थोडे बुवा आमचे तुरेवाले नामवंत शाहीर थोडे बुवा यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे राकेश कदम, त्याचप्रमाणे आमचे तुरेवाले किरण दादा चांदिवले समोरच्या खुर्चीवरती बुवा जायचं नाही अजिबात किरण दादा चांदिवले या सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित झाले. त्याचप्रमाणे प्रथमेश चव्हाण तुरेवाले शाहीर, तसेच आमचे आधारस्तंभ आमचे काका निलेश कदम, त्याचप्रमाणे त्यांच्या मिसेस शर्मिला कदम या सुद्धा आजच्या कार्यक्रमाला उपस्थित झाले. त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो. आदरणीय आजचे मला वाटतं त्या साईडला आहेत काय माहित नाही पण उत्कृष्ट बँजो मास्टर अमोलदादा नानिस्कर हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाला उपस्थित झाले. आणि हा माझा आवाज तुमच्यापर्यंत जो पोहोचवतोय तो आमच्या कोकणाची आन बान शान पप्या दादा घश आजच्या कार्यक्रमाला मला साथ करतायत. या सर्वांच्या साथीने या सर्वांच्या साक्षीने आजच्या कार्यक्रमाचा आजच्या कार्यक्रमामध्ये सुरुवात करतो. जर कोणाचं नाव चुकून वाकून राहिलं असेल सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. जसं जसं कार्यक्रम पुढे जाईल तसं आपण सगळ्यांची नावं घेऊ. काय बरं चला घ्या. आमचे सुरवाणी शाहीर संदेशदादा पाटे यांना विनंती करतो की लवकरच त्यांनी त्यांचा पास आणि ओळखपत्र आमच्या स्टेजवरती घेऊन यायचं आहे. लवकरात लवकर वेळ काही आमच्याकडे वेळ कमी आहे. त्याचप्रमाणे आमचे गुरुवर्य गोपालदादा करंडे या जे कवी आहेत सुंदर ज्यांचे अनलिमिटेड म्हणजे विचारूच नका सुंदर कवित्व आहे ज्यांचं ते आजच्या कार्यक्रमाला उपस्थित झाले आहेत. त्यांच्या दादांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो. वेळ घालवत नाही लगेचच आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया.
त्याचप्रमाणे आमचे मित्रबंधू बंटी दादा त्यांना सुद्धा शाहिरीमाचा मुद्रा करतो. लगेचच माझ्या स्तवनाला सुरुवात होतो. बुवा माझ्या प्रत्येक शब्दानी शब्दावरती तुमचं शेवटपर्यंत लक्ष असलं पाहिजे आणि साऊंड आजचा खूपच चांगलाच आहे, त्यामुळे शंकाच नाही की तुमच्या कानापर्यंत माझा आवाज पोहोचत नाहीये, बरोबर ना? म्हणून काय म्हणायचं आहे लक्ष असू द्या. वक्रतुंड सर्वकार्येषु सर्वदा नमामि शमीशान निर्वाणरूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेद स्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम्. सर्वांना पुन्हा एकदा शाहिरी मानाचा मुद्रा करून माझ्या पहिल्या प्रथम फेरीला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन एकदा घ्यायचं आहे. पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन एकदा घ्यायचं आहे. हो संसारातील दुःखाचं ओझ हो त्याला दया सागराला द्यायचं आहे. त्या चंद्रभागेतिरी या नश्वर देहाला न्यायचं आहे. त्या चंद्रभागेतिरी या नश्वर देहाला न्यायचं आहे. अहो जीवनात येऊन एकदा तरी आषाढीची वारी चालत चालत जायचं आहे. मीच नाही, सर्वांनी केले पाहिजे. एकदा तरी आपला देह त्या चंद्रभागेच्या तीरावरती नेला पाहिजे आणि तो पण आषाढी असू द्या कार्तिक असू द्या चालत चालत वारीनेच गेलं पाहिजे. गाडीन जाऊ नका, वारीन जा. म्हणून काय म्हणायचं आहे स्तवनावरती लक्ष असू द्या. भीम पिंपळाची सावली रमा निळी निळी माऊली भीमा हाती पेन रमा झाली शाही. वा स्तवन आहे सुंदर, जमलीच तर काढ द्या. भीमा हाती पेन रमा झाली शाही झाला घटनाकार भीम जगी नवलाई भीमासाठी सुख दुःखात रमा धावली. हो भीमासाठी सुख दुःखात रमा धावली. भीम पिंपळाची सावली रमा निळी निळी माऊली. सुंदर सवन आहे, सुंदर सवन. घ्या शब्द आहे का ऋषी बुवाचे स्वतःचे शब्द आहेत. घ्या. हे पुंडलिकासाठी देव पुंडलिकासाठी देव उभा विटेवरी युगे 28 कटे ठेवून या करी. हो पाणी भरिले रे त्याने पाणी भरिले रे त्याने मायाच्या घरी पाणी भरिले रे सावता मायाच्या घरी. मी पाहिला पाहिला श्रीहरी पाहिला पाहिला श्रीहरी जनाईच्या मी जात्यावरी. पाहिला पाहिला श्रीहरी जनाईच्या मी जात्यावरी.
पाहिला श्रीहरी जनाईच्या मी जात्यावरी पाहिला श्रीहरी जनाईच्या मी जात्यावरी पाहिला पुंडलिकासाठी देव उभा गटेवरी युगी 28 कटे ठेवून या करी पुंडलिकासाठी देव उभा गटेवरी युगी 28 कटे ठेवून या करी पाणी भरले त्याने मायाच्या घरी पाणी भरले सावता मायाच्या घरी पाहिला श्रीहरी पाहिला श्रीहरी जनाईच्या मी जात्यावरी पाहिला श्रीहरी जनाईच्या मी जात्यावरी पाहिला श्रीहरी जनाईच्या मी वर्षातून आली आज आषाढीची वारी वर्षातून आली आज आषाढीची वारी स्वर्ग परी नटली जणू पंढरी सारी स्वर्ग परी नटली जणू पंढरी सारी परी परी नटली जणू पंढरी सारी ऐकू नका ओ वर्षातून आली आज आषाढीची वारी वर्षातून आली आज आषाढीची वारी स्वर्गावरी नटली जणू पंढरी सारी स्वर्गावरी नटली जणू पंढरी सारी स्वर्गावरी नटली गजर साली विठू नामाचा देवाची अगवारी गजर साली विठू नामाचा देवाची अगवारी भक्तीमध्ये दंगून गेला माझा वारकरी संगे वैष्णवांच्या नाचे बोबऱ्यांचा वारी गळा तुळशी हार टिळा चंदन कपाळी संगे वैष्णवांच्या नाचे बोबऱ्यांचा वारी गळा तुळशी हार टिळा चंदन कपाळी होते पादुका चंद्र भागेच्या दिरी होते पादुका चंद्र भागेच्या दिरी पाहिला श्रीहरी पाहिला श्रीहरी जनाईच्या मी जात्यावरी पाहिला श्रीहरी जनाईच्या मी जात्यावरी पाहिला श्रीहरी जनाईच्या मी जात्यावरी म्हणून शेवटच्या अंतर्यात आता बरोबर 25 तारखेला 26 तारखेला 2 दिवसांमध्ये काही आहे आषाढीची वारी चालू झाली लाखो भक्त लाखो वैष्णव आपापल्या गावातून पंढरीच्या दिशेने चालले नुसते आपल्या कोकणातूनच नाही तर
लंडन मधून सुद्धा पंढरीच्या वारीला आषाढीच्या वारीला लोक निघाले. कुणी न्यूज पाहिलं असेल त्याला माहिती, समाचार म्हणजे कुणी पाहिलं असेल त्याला माहितीये. म्हणून शेवटच्या अंतर्यात हुआ कशी आधी माहिती श्रेष्ठ करतोय ऋषी गोवा म्हणतात मला. स्वतःची शब्द आहे, स्वतःची व्यक्ती आहे. कशी आहे नाही काळ जर घुसली तर नाव सोडून जाईल. म्हणून त्यामुळेच आहे आदिशक्ती मुक्ताईची पालखी निघाली, आदिशक्ती मुक्ताईची पालखी निघाली, वाटेला बसला माझा पंढरीचा वारी, वाटेला बसला माझा पंढरीचा वारी, वाटेला बसला माझा पंढरीचा वारी. सोहळा आनंदाने, सोहळा आनंदाने झाला, भक्तिमय झाली, सोहळा आनंदाचा झाला, भक्तिमध्ये झाली, ज्ञानदेव तुकारामाच्या गजरात झाली, ज्ञानदेव तुकारामाच्या गजरात झाली, ज्ञानदेव तुकारामाच्या गजरात झाली. गुरु सचिनाचा ऋषी कवनात गाई, सदा पाठीशी यावी विठुर कुमाई. गुरु सचिनाचा ऋषी कवनात गाई, सदा पाठीशी यावी विठुर कुमाई. कृपा हुने सावळ्या आमच्या श्री, कृपा हुने सावळ्या आमच्या श्री. पाहिला पाहिला श्रीहरी श्रीहरी, पाहिला पाहिला श्रीहरी, जनाईच्या निजात्यावरी, पाहिला पाहिला श्रीहरी, जनाईच्या निजात्यावरी, पाहिला पाहिला श्रीहरी, जनाईच्या निजात्यावरी, पाहिला पाहिला श्रीहरी, जनाईच्या निजात्यावरी. पुंडलिकासाठी देव उभा विटेवरी, युगे 28 कटे ठेवून या करी. पाणी भरिले त्याने मायाच्या घरी, पाणी भरिले त्याने मायाच्या घरी. पाहिला पाहिला श्रीहरी श्रीहरी, पाहिला पाहिला श्रीहरी, जनाईच्या निजात्यावरी, 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 पाहिला पाहिला श्रीहरी, जनाईच्या निजात्यावरी. हो पाहिला पाहिला श्रीहरी, जनाईच्या निजात्यावरी. बोल श्री गणपती गजानन, देवी बजरंग, गुरुवर्य सचिन, हरिराज ऋषिकेश, अखंड सदालाल घराण्याचा श्री कथा फेरी कथा नृत्य कला शिवपूर्णवाल्यांचा विजय. असो असो असो, गणपती बाप्पा मोरया.
हा ठीक आहे, असू द्या. बरं, आजच्या आमच्या समोरची शाहीर त्यांनी मला माहित नाही काही याच्या अगोदर कार्यक्रम केले किंवा नाही केले, पण माझ्यासाठी बुवा नवीन आहे, बरोबर की नाही. आणि मला नक्कीच बुवाने युट्यूबवरती बघितलं असेल की ऋषी बुवा काय आहे तो. आणि बुवा आज मी तुम्हाला खरंच संधी देतोय मनापासून, भाऊ या नात्याने आज मात्र तुमची बारी आहे ना, एक वन साइड घेऊन जा. वन साइड मी तुमची माझी खरंच मनापासून इच्छा आहे की आज संदेश पाटील बुवा ऋषी बुवापेक्षा वरचढ झाला पाहिजे. आणि आज ही माझी इच्छा आहे, तुम्ही नक्कीच पूर्ण कराल. आजचा गण मित्रांनो, आजचा गण आहे ना, मला खरंच या चालीचा च माहित नाही, पण आजचा गण माझ्या माऊलीने दिलाय. हे आमचे जे कीबोर्ड मास्टर आहेत ना, त्यांच्या आईने दिली ती चाल मला, आणि मी प्रयत्न केलाय त्या चालीवरती खरं उतरायचा. बघा, जर चुकला तर तुमच्या पदरात घ्या, बरोबर की नाही, पण 100% ऋषीबुवा चुकणार नाही. 100% त्या चालीला न्याय द्यायचं काम ऋषीबुवा करणार आहे. म्हणून प्रत्येक गाण्याच्या गाण्यावरती बुवा तुम्ही सुद्धा लक्ष असू द्या. चाल जाऊ द्या, चाल एका बाजूला जाऊ द्या, पण जे गाण्याचे शब्द आहेत ना, त्या शब्दांवरती तुम्ही लक्ष द्या. म्हणून तुम्हाला मी आज काय बोलणार नाही, बोलणार थोडासा आंबट गोड कार्यक्रम नक्कीच काढणार. आंबट गोड माहितीये ना, आंबट गोड. कधी तुम्ही डाळीमध्ये गुलाबजाम खाल्लात का रे? डाळीमध्ये गुलाबजाम. गेट समोर ज्या बाईक पार्क केले त्या कृपया हटवा. आयोजकांचं हे आहे, सर्वांनी खरंच लोकांना बाकीच्यांना त्रास झाला नाही याच्यावरती दक्षता घ्या. म्हणून बक्षिसालय आमच्या आदरस्तंभ गुरु माऊली यांच्याकडून 1001 रुपयाचे पारितोषिक आहे. दादांचे मनपूर्वक आदर करतो आणि गाण्याला सुरुवात करतो. चाल जर चुकली तर चुकू द्या, चाल चुकली पण ऋषीबुवाची शब्द चुकणार नाही, त्या शब्दाला काढ द्या, ही माझी फक्त आजची तुम्हाला विनंती आहे. आणि नक्कीच तुम्ही एका बाजू ऋषीबुवाला द्या, त्याची मी तुम्हाला तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. वेळ काढत नाही, गाण्याला सुरुवात करतोय. काय म्हणायचंय लक्ष असू द्या. जुनी चाल आहे, माझ्या माऊलीने दिलाय. राजदादा देवरुखकर त्यांच्या आईने चाल दिलेली. बुवा ही चाल तुम्ही आजच्या कार्यक्रमासाठी वापरायची आणि मी त्या चालीला न्याय द्यायचं काम करतोय. कसं करतोय लक्ष असू द्या. हो ताल पे जबिये जिंदगानी चली, अरे हम है दीवाने ये कहानी चली. काय म्हणायचं आहे, प्रत्येक जण गणपतीच्या सणासाठी आतुरला आहे. आणि माझे भोळे भाबडे भक्तजन बरोबर ना, गणपती बाप्पाला काय सांगतात. माझी आई डोळे लावून बसते त्या वाटेवरती की गणपती बाप्पा लवकर ये माझ्या घरात. ते बाळ आईला सांगते किंवा गणपती बाप्पाला सांगते. काय सांगते लक्ष असू द्या. तुझ्या वाटेला बसली, मग तुझ्या वाटेला बसली आई डोळे लावली. तुझ्या वाटेला बसली माझी आई डोळे लावली. अरे ये रे श्री गणाये, ये रे श्री गणाये, बाप्पा सुट्टी घेऊन
बसा 2 मिनिटं बसा, फक्त लगेचच वेळ करत नाही मला माहिती आहे. आजच्या कार्यक्रमाला आमचे मित्रबंधू अंकित दादा यादव यांचं एक चॅनल आहे एवाय क्रिएशन, यांच्या मार्फत 500 रुपयाचं पारितोषिक आहे. दादाची फरमाईश आहे, तेरे श्री ए गिरधारी, माझी कधी येशील श्री गिरधारी, माझी गवळण आहे. ती फरमाईश दादा थोडा वेळ घेतो नक्कीच, पण आजचा कार्यक्रम हा भुवांसाठी, बरोबर ना? भुवांना नक्कीच मी भुवांप्रमाणेच भुवांचा कार्यक्रम देणार. आणि एवढ्या सुंदर चाली भुवा मी खरंच कुठे वापरल्या, पण आता मला सुचल्या, सुंदर चाली सुचल्या. आणि त्याप्रमाणेच आजचा कार्यक्रम आहे ना, आजचा कार्यक्रम आहे हा मी आंबट गोड काढणार आहे. आंबट गोड मी सांगितलं मगाशी, डाळीमध्ये गुलाबजाम खातात तशी बुवा आज तुमची गत करणार आहे, बरोबर ना? घरात प्रेमाचं पण नाही, जर नियमाचं पण नाही, डायरेक्ट ढुसके गोळीचा, बरोबर ना? आज गोळीचा कार्यक्रम करणार. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आमचे आदरणीय गुरुवारी समाज तुषारजी पंधरे मावले आहेत, सचिनजी धुमक मावले आहेत, सर्वांना माहिती आहे ऋषीभाऊ काय आहे तो. आणि तुरेवाले किरण दादा चांदोडे आहे, आमचे स्वप्नील दादा कट्टर 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 तुरेवाले स्वप्नील दादा थोडे नक्कीच नाही का, त्यांना सुद्धा माहिती आहे ऋषीभाऊ काय आहे तो. आमचे मित्रबंधू ज्यांचं खरंच माझ्यावरती खूप प्रेम आहे, आमचे मनोज दादा जाधव आवाशी ते दाखवलेतून, त्यांचं सुद्धा आगमन झालंय, त्यांना सुद्धा शाही माणसा मुजरा करतो. लगेचच बुवांकडे वळतोय, बुवा स्तवन आणि बंद झालंय, बरोबर की नाही? आणि खरी सगळी मजा म्हणतात गवळलेली असते, बरोबर ना? गवळलेली असते, पण आजची गवळण आहे ना मित्रांनो, तुम्ही शब्द लिहूनच घ्या. बुवा तुमच्या हयातीत सांगतोय, असे शब्द तुमच्या हयातीत तुम्हाला लिहिता येणार नाही. तुमचा कोणताही कवी आहे ना, कोणताही कवी जर माझ्या गवळणीला त्याच यमकामध्ये, त्याच नटिकेमध्ये जर मला तुम्ही काढ दिलात ना, तुमच्याकडे 2-2 आहेत नाही का? आई लिहायला 2-2 आहेत, 2-2. माझ्याकडे कोण नाही, मी एकटाच आहे, एकटाच, बरोबर ना? पण ऋषीबुवाचे शब्द, गवळणीचे शब्द कसे आहेत बुवा सांगायचे तुम्ही मला. तुमच्याकडे खूप मोठे आधारस्तंभ आहेत आणि त्यांना सुद्धा सांगा ऋषीबुवाच्या गवळणीची काठ देऊन दाखवा, काठ, बरोबर ना? चॅलेंज करत नाही तुम्ही, कारण का तुमच्याकडे ज्ञानी लोक महान आहेत, बरोबर आहे, भरपूर आहेत. पण शब्द ऋषीबुवाचे कसे आहेत, यमक कसे आहेत, यमकाला काठ करून दाखवा, चॅलेंज आहे माझं तुम्हाला. म्हणून वेळ वाईट नाही, काय म्हणतो गवळणीकडे लक्ष असू द्या. विचारांनी भरलेली गाडी आज धडकणार आहे, विचारांची लढाई, बुद्धीची लढाई, कौशल्याची लढाई. म्हणून म्हणतोय, अहो विचारांनी भरलेली गाडी आज धडकणार आहे. मी बोललेल्या शब्दावर, मी बोललेल्या प्रत्येक शब्दावर हा संदेश बुवा भडकणार आहे. भडका बुवा, भडका, तुमचा उडवतो तडका, बरोबर ना? म्हणून सांगतोय, विचारांनी भरलेली गाडी आज धडकणार आहे. मी बोललेल्या प्रत्येक शब्दावर हा संदेश बुवा भडकणार आहे. अरे माझ्या शाब्दिक तलवारीने, माझ्या शाब्दिक तलवारीने आज याला सडक सडक सडकणार आहे. पंझऱ्याच्या पाण्यातला हा पात्या मासा या ऋषीबुवाच्या जाळ्यात अडकणार आहे. कसा आहे काळजात ना, काळजात, डायरेक्ट काळजात, बरोबर ना? शब्द बघा ऋषीबुवाची लेखते कसं म्हणते, लक्षात द्या. चाल पण सुंदर आले, सुंदर. काय म्हणायचंय, हो मेरी जिंदगी मेरा प्यार याद आ रहा है, आने वाला है जो, अरे वो याद आ रहा है. साजन साजन, वा तुमच्या जीवा बसू का? साजन साजन बसवायचं, साजन साजन, माझ्या जीवा बसवतो. साजन साजन, साजन साजन, अरे तेरी दुल्हन तुझको पुकारे आजा, अरे आकर मेरे हाथों में तू मेहंदी तू ही रचा जा, आजा बुवा, आजा आजा, नाहीतर तुम्हाला देईन खाजा. बिना साखरेचा खाता माहिती आहे, साखरेचा खाजा. म्हणून गवळण आहे का, गवळणचे शब्द आहे का, ऋषीबुवाचे शब्द आहे, डायरेक्ट काळजात वार करतो ऋषीबुवा. 2 आहे, जर माझ्या गवळणीला त्याच यमकामध्ये, त्याच वटिकेमध्ये जर तुम्ही मीटरचा बाहेर शब्द न वापरता जर त्या तुम्ही गवळणीला काठ दिलात ना, शाब्बास म्हणून तुम्हाला शाब्बास. म्हणून गवळण ऐका कशी म्हणायची, आंबट गोळा. अशी कुठं गवळण तुम्ही ऐकलं नसाल, पण आंबट गोळ कशी असते बघा, प्रेम पण नाही आणि गेम पण नाही. कशी म्हणते लक्ष असू द्या.
पोरमी गवळ्याची अरे नारमी अनयाची पोरमी गवळ्याची नारमी अनयाची ती सासू माझी घरी हो नाही माझ्या मनाची हयात जाईल तुमची हयात वा तुमच्या हयात जाईल ऐका आयुष्य जाईल तुमचा पोरमी गवळ्याची नारमी अनयाची सासू माझी घरी मी नाही माझ्या मनाची अरे छेडू नको रे वा छेडू नको रे ओढू नको रे छेडू नको रे ओढू नको रे मला अशी तू कान्हा वा कसं आहे छेडू नको रे ओढू नको रे मला अशी तू कान्हा बघतोय वाट बघतोय वाट तो बघतोय वाट धरील पाट बघतोय वाट धरील पाट तुझ्या आईशीचा तो हो ना हो ना
सुंदर सुंदर गवळण तुमच्या समोर दिले. धर वाईटपणा तुमच्या काळजाला पण लागण्यासारखी गोष्ट नाही. सुंदर गवळण दिले म्हणजे म्हणतात ना, धर झाडावर पण नाही, धर फडावर पण नाही, मधीच दिले, मधीच. तुमच्या हिंमत त्याच यमकामध्ये, त्याच भटिकेमध्ये तुम्ही माझ्या गोळीला कापायचे. तुमच्याकडे दोन आहेत, दोन मी सांगितलंय, दोन आहेत आधार, बरोबर ना. मला कोण नाही, मी एकटाच आहे. म्हणून आजची बारी तुम्हाला तुमच्यासाठी खास ऋषी भवन केले. मी कधीच एवढी अशी सुंदर शांत बारी कधीच करत नाही. ऋषी सगळ्यांना माहिती आहे ऋषी भवनची बारी करतो. पहिल्यापासूनच आपला झेंडा डोळत असतो, बरोबर ना. पहिल्यापासूनच आपला रांगाचा फाल घुसवत न्यायचा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणून आज माझ्यासाठी तुम्ही नवं, बरोबर ना, नवं असू द्या. नवा असला म्हणून छावा आहे, असू द्या, छावाच दिसतो बुवा. आता आल्यावर मिशी बघा, अशी हितपर्यंत फिरले, तिथपर्यंत फिरले. म्हणून असू द्या, व्यंगावरती बोलत नाही बुवांच्या. तरी सुद्धा बुवांना माझ्या लेखी स्वरूपात प्रश्न दिलाय, बरोबर ना. आणि बुवांचा सुद्धा माझ्यापर्यंत प्रश्न पोहोचलेला आहे. रुपेश दादा शेलार ऑक्टोपॅड मास्टर बुवांच्या आव्हानासाठी 1001 बक्षीस गुगल पे साठी करतो. दादांचा लाख धन्यवाद व्यक्त करतो. दादांची आमच्या फरमाईश आहे, चल कधी येशील की झाली. म्हणून दादा ती घेणार आहे मी, वेळ नाही माझ्याकडे बघा, नाही का. तरी सुद्धा भुवना मी लेखी स्वरूपात प्रश्न दिला आहे. आणि भुवना जर त्यांच्याकडे जर उत्तर असेल, जर पुरावेसहित उत्तर असेल, तर मी त्यांच्याकडे तो उत्तर, नाही का, तो प्रश्नाचं उत्तर मागेल. नाही तर भुवना आधार नसेल तर बोलू नका. म्हणजे कमीत कमी अपमान तरी करू नका, असं माझं म्हणणं आहे. असं तरच द्या. भले दमले तुम्ही, काय आता तुमच्याकडे आहेत मला, नाही का, तुम्ही द्यायचा प्रयत्न करा. म्हणून जास्त वेळ घेत नाही. भुवनला लेखी स्वरूपात प्रश्न दिला आहे मी, आणि भुवनचा सुद्धा लेखी स्वरूपात प्रश्न माझ्याकडे पोहोचला आहे. वेळ काढत बसत नाही. पहिल्या भरीला शक्तिमानला 4 गाणी असतात. एक शेवटचं गाणं तुमच्या मायबाबांच्या चरणावरती काय म्हणायचं आहे. आजची ही दुनिया बदलली आहे, बरोबर ना. आजची ही दुनिया बदललेली आहे, आणि या दुनियेला कोणतरी वाढी पाहिजे. तुम्ही बघताय, बरोबर ना, जे शिक्षणासाठी आंदोलन चाललंय, त्या आंदोलनात सुद्धा बुवा असं काय करतात, त्या आंदोलनात सुद्धा काही सरकारची लोक आहेत असे म्हणतात का मला माहित नाही. पण काही लोक आहेत जी त्या आंदोलनाला हे करतायत, नाही का. काय झालं बोला. सांगतो काय काळजी करू नका, बिंदास. तर त्या आंदोलनाला काही लोक थांबवण्याचा प्रयत्न करतात, नाही का. तर मग आजचा गाणं आणि या जनतेला, या गावाला म्हणा किंवा या जगाला, या महाराष्ट्राला कोणतरी वाढी पाहिजे. म्हणून चांगल्याची निवड करा, चांगलं द्या तर चांगलं घ्या. म्हणून आजच्या बारीचा प्रश्न मी सांगत आहे, बुवांना लेखी स्वरूपात दिला आहे. 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आलं, त्या बाळाचं नाव आणि गाव बुवांनी सांगायचं. भले जमले, तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. म्हणून शेवटचं गाणं तुमच्या मायबाबांच्या चरणावरती काय म्हणायचं लक्ष असू द्या. आमच्या बुवांची, सचिन बुवांची फेमस गाणं आहे. सत्तेसाठी लाचार झाले अवहालीचे हे नेते, आज बाळा साहेब तुमची आठवण येते. म्हणून बाळासाहेब गेले बरोबर ना, पण त्यांचा अंश त्यांना जागा करून गेले. म्हणून काय म्हणायचं आहे, लक्ष द्या, लक्ष. कशी ऋषीमुळाची मांडणी आहे, लक्ष असू द्या. ऐका. कीर्तिवंत मूर्ती त्यांची या मनात बसले. कीर्तिवंत मूर्ती त्यांची अरे या मनात बसले. राजसाहेबांमध्ये आम्हाला बाळासाहेब दिसले.
शाळेच्या फिया असू द्या, कुणी केलेले बँकांचे व्यवहाराचे घोटाळे असू द्या, कुणी परस्त्रीला छेडलेले व्हिडिओ असू द्या, पोहोचला एखादा राजसैनिकांपर्यंत तर त्याचा दुसऱ्या फॅमिलीला कार्यक्रमच होतो. म्हणून मला म्हणायचं आहे, पैशासाठी लाचार करती आव्हान कोटी बढाई, एकटाच मराठीसाठी लढतो लढाई. अहो बंडखोर लुटारूंच्या त्या, बंडखोर लुटारूंच्या त्या घरामध्ये घुसले, राजसाहेबांमध्ये आम्हाला बाळासाहेब दिसले, राजसाहेबांमध्ये आम्हाला बाळासाहेब दिसले, राजसाहेबांमध्ये आम्हाला बाळासाहेब दिसले, राजसाहेबांमध्ये साहेबांमध्ये आम्हाला आमचे बाळासाहेब दिसले. म्हणून वेळ घेत नाही, तुम्हा मायबापांची रजा घेतो. मला माहिती आहे तुम्हाला सुद्धा वेळ देतो. आणखी दादाची आमच्या फरमाईश आहे, म्हणून माझी सुंदर गवळण सगळ्यांना माहितीच आहे. म्हणून त्याचा एक मुकला तुम्हा फरमाईश आहे, म्हणून एक मुकला काय घेतो लक्ष असू द्या. हो हो खाली घ्या, खाली हो असं या बरोबर आसया मनाला माझ्या मोहन मुरारी, अरे वाट किती पाहू तुझी नित्या यमुने तिरी, अरे कधी येशील रे गिरिधारी, हो सख्या सावळ्या तू श्रीहरी, कधी येशील रे गिरिधारी, हो सख्या सावळ्या तू श्रीहरी, कधी येशील रे गिरिधारी, हो सख्या सावळ्या तू श्रीहरी, कधी येशील रे गिरिधारी, हो सख्या सावळ्या तू श्रीहरी, कधी येशील रे गिरिधारी, आणि तुम्हा मायबापांच्या चरणावरती जी वेळी आपली सेवा अर्पण केली ती सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि भुवना त्यांचा वेळ त्यांना द्यायचा आहे. मला माहिती आहे मी बरोबर 1 तासच घेतला असेल, तर 50-55 मिनिटच घेतला असेल. बुवा तेवढंच तुम्ही द्यायचंय. आणि दुसरी बारी सुद्धा तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी 15 मिनिटाची ठेवून द्यायची, ही तुम्हाला फक्त विनंती करतो. म्हणून तुम्हाला मायबापांची पुन्हा एकदा पहिल्या फेरीची रजा घेतो आणि भुवना